तर मित्रांनो, कोरडा ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचं. अगोदर डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं, कारण याच नावाने तुमची CDR फाईल सेव्ह होणार आहे. त्यानंतर नंबर ऑफ पेजेसमध्ये तुम्हाला इथे 1 ठेवायचं आहे. त्यानंतर पेज व्ह्यूमध्ये इथे सिंगल व्ह्यू ठेवायचा आहे आणि प्रायमरी कलर मोडमध्ये तुम्हाला इथे CMYK किंवा RGB दोघातलं कोणते एक तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे डायमेन्शन. डायमेन्शनमध्ये तुम्हाला युनिट आहे ते इंचेस ठेवायचं आहे आणि इंचेस ठेवल्यानंतर तुम्हाला याची विड्थ किती ठेवायची आहे, 6 ठेवायची आहे आणि त्याची हाईट तुम्हाला किती ठेवायची आहे, 2 ठेवायची आहे. हे मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून साईज सांगितली आहे. तुम्हाला ज्या साईजचं डिझाईन करायचं असेल त्या साईज तुम्ही इथे प्रोव्हाइड करायची. आता कोरडॉमध्ये 1 इंचेस म्हणजे 1 फीट होते, हे ध्यान ठेवायचं. 1 इंचेस म्हणजे 1 फीट होते. त्यानंतर अशा प्रकारे आपण साईज दिली आणि इकडे रिझोल्युशनमध्ये वगैरे काही तुम्हाला चेंजेस करायचे नाही, डायरेक्ट इथून ओके करायचं आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर एक कॅनव्हास ओपन होईल. कॅनव्हास ओपन झाल्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट ओपन झाल्यानंतर आता काय करायचं आहे, या पेजला आपल्याला प्रॉपर सेट करायचं आहे, म्हणजे फिट करायचं आहे. तर काय करेल मी, ते झूम लेवलवरती यायचं आहे आणि ते झूम लेवलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे टू ब्रीथ यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं पेज प्रॉपर इथे फिट झालेलं दिसेल. आता काय करू आपण, कंट्रोल आय करू. कंट्रोल आय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे. अशा प्रकारे बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे. बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर मित्रांनो, याला काय करायचं, आपल्याला या पेजवरती प्रॉपर सेट करायचं आहे. तर सेट कसं करायचं, या बॅकग्राऊंडची जी साईज आहे, म्हणजे या पेजची जी साईज आहे, ते पेजची साईज तुम्हाला बॅकग्राऊंडला द्यायची आहे. बॅकग्राऊंड आता या पेजची साईज किती घेतली आहे आपण, इंचेसमध्ये 6 याची ब्रेथ घेतली आहे आणि 2 याची हाईट घेतली आहे. तर या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आणि इथे काय करायचं, त्याची जी ब्रेथ आहे ते 6 देऊन द्यायची आणि त्याची हाईट अशी 2 देऊन द्यायची. म्हणजेच ते प्रॉपर तुमचं पेज सेट झालेलं दिसेल. आता या पेजला या बॅकग्राऊंडला पेजवरती सेट करण्यासाठी पी प्रेस करायचा. पी प्रेस केला तर ते प्रॉपर तुमच्या पेजवरती सेट झालेले दिसेल. अशा प्रकारे ते आपण सेट केलं आणि तुम्हाला जो बॅकग्राऊंड दिसत आहे हा मी AIच्या सहाय्याने जनरेट केलेला आहे. त्यासाठी मी ChatGPT आणि जेमिनी AI याचा यूज केला आहे आणि बॅकग्राऊंड अशा प्रकारे ॲड केलेला आहे, म्हणजे क्रिएट केलेला आहे. आता काय करणार आहे आपण, यावरती PNG आपण ॲड करणार आहोत. तर कंट्रोल आय करतो मी. कंट्रोल आय करून जो मेडिसिनचा PNG आहे तो आपण इथे ॲड करू. हा मेडिसिनचा PNG पण मी ChatGPTच्या सहाय्याने क्रिएट केलेला आहे आणि तुम्हाला पण AIचा यूज करून कशा प्रकारे डिझाईन्स तयार करायचे, अशा प्रकारे PNG किंवा बॅकग्राऊंड किंवा कोणतीही डिझाईनचा कशी तयार करायची त्याकरिता व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये AI टाईप करून पाठवा. त्यावरती नक्कीच आपण पुढे व्हिडिओ घेऊन येऊ. आता अशा प्रकारे आपण PNG ॲड केला. PNG ॲड केल्यानंतर आता हे तुम्हाला दिसत आहे, याने खूप काही अशी जागा कव्हर केलेली आहे. तर मी काय करेल, क्रॉप टूलवरती क्लिक करेल आणि फक्त जेवढा पार्ट आहे तेवढाच पार्ट मी अशा प्रकारे क्रॉप करेल. आता काय करेल, मी असा जो पार्ट आहे तो क्रॉप करेल आणि क्रॉपवरती क्लिक केला तर तो पार्ट अशा प्रकारे क्रॉप झालेला दिसेल. म्हणजे हा जास्त पार्ट ऑक्युपाय करेल नाही, जी साईज आहे ते ऑक्युपाय करेल नाही. त्यामुळे काय करू आपण, अशा प्रकारे याला ॲडजस्ट करू आणि ॲडजस्ट केल्यानंतर हँडलच्या सहाय्याने अशा प्रकारे याची काय करू, साईज वाढवू. साईज वाढवल्यानंतर तुम्हाला प्रॉपर याची साईज घ्यायची आहे. साईज घेतल्यानंतर आपण थोडी याची हँडलच्या सहाय्याने आणखी पण साईज वाढवू आणि याला थोडं आपण असं खाली घेऊ, एरोच्या सर. त्यानंतर आता काय करायचं, याला आपल्याला थोडा शॅडो देऊन द्यायचा आहे. शॅडो देण्यासाठी काय करायचं, याला सिलेक्ट करून द्यायचं आणि शॅडो टूलवरती क्लिक करायचं आणि प्रिसेटमध्ये तुम्हाला प्रॉपर टूलमध्ये दिसते प्रिसेट, यावरती क्लिक करायचं आणि फ्लॅट बॉटम राईट असा एक शॅडो देऊन द्यायचा. शॅडो दिल्यानंतर या शॅडोला आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. तर काय करायचं, हा शॅडो काय करायचा, अशा प्रकारे इथे घेऊन यायचा. असा शॅडो घेऊन घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला स्लायडर दिसत आहे, अशा प्रकारे या शॅडो आहे तो ॲडजस्टमेंट करून घ्यायचा. त्यावरती असं आपल्याला थोडा पेंट शॅडो अप्लाय करायचा आहे. शॅडो अप्लाय केल्यानंतर परत त्या पेजला काय करू आपण, टू ब्रीथवरती सेट करू, म्हणजे ते प्रॉपर फिट झालेलं दिसेल. आता फिट झाल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला बाकी नेक्स्ट डिझाईन तयार करायची आहे. आता काय करणार आहे आपण, जे वरचं टेक्स्ट आहे ते आपण टाईप करणार आहे. तर सर्वात अगोदर तुमचा जो लायसन्स नंबर आहे शॉपचा, तो लायसन्स नंबर टाकायचा आहे. लायसन्स नंबर टाकण्यासाठी आपण यामध्ये कोणते फंड वापरलेले आहे, एक इन्फिनिटीचा फंड वापरलेला आहे आणि जे टेक्स्ट आहेत, जे हे टेक्स्ट आहेत यामध्ये आपण श्रीचा फंड वापरला आहे. तर आता काय करू, आपण ते टेक्स्ट घेऊ. टेक्स्ट घेण्यासाठी अगोदर काय करावं लागेल, तुम्हाला क्रोमवरती जावं लागेल आणि युनिकोड जनरेट करावं लागेल. मी काय करतो, आता क्रोमवरती जातो आणि मी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो, त्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये युनिकोड जनरेट करता येते. तर मी काय करतो, मी ते बुकमार्क करून ठेवलेलीच आहे ती वेबसाईट. त्या वेबसाईटवरती जातो आणि हिंदी फंड कन्व्हर्टर या नावाची वेबसाईट आहे, यावरती तुम्हाला यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल.
त्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला या जो खालचा टेक्स्ट बॉक्स आहे यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचं आहे. त्याकरिता तुम्ही मराठी गुगल इनपुट टूल पण यूज करू शकता. इथे मी टाईप करतो आता लायसन्स. आता हे तुम्हाला मराठीमध्ये प्रॉपर टाईप करावे लागेल. अशा प्रकारे काय केलं, मी टाईप केलं आणि त्यानंतर लायसन्स नंबर प्रोव्हाइड केला आणि याला केलं कन्वर्ट टू श्रीदेव, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे युनिकोड येईल, तो युनिकोड कंट्रोल ए करून ऑल करायचं आहे आणि कंट्रोल सी करून कॉपी करून परत आपल्याला कोरोड्रॉमध्ये यायचं आहे. कोरोड्रॉमध्ये आल्यानंतर तुम्हाला परत इंग्लिश जे कीपॅड आहे ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्ट टूलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे पेस्ट करायचं आहे कंट्रोल व्ही करून. पेस्ट केल्यानंतर कंट्रोल ए करून याला सिलेक्ट करायचं आहे आणि याला श्रीमध्ये द्यायचं आहे फंड. आता या अगोदर फंड लिस्ट तुम्हाला इथून ओपन करायची आहे आणि श्रीमध्ये याला फंड द्यायचा आहे. SHREE श्री टाईप करायचं आणि श्रीमध्ये याला 0709 हा फंड तुम्हाला द्यायचा आहे आणि याची साईज तुम्हाला प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे हँडलच्या साह्याने काय करू, आपण याची साईज ॲडजस्ट करू. आता इथे लायसन्स नंबर या नंबर पाहिजे होतं, मी फक्त लायसन्स घेतलं. तुम्हाला प्रॉपर टाईप करायचं आहे लायसन्स नंबर. त्यानंतर आता याला कलर कसे द्यायचे, कलर देण्यासाठी कंट्रोल आय करायचं आणि सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही जॉईन करायचं. आता करतो मी जे डिझाईन तयार केलेली आहे ते डिझाईन आपण काय करू, इथे इम्पोर्ट करू. आता मी काय केली, माझी डिझाईन इम्पोर्ट केली आणि यामध्ये मला कलर चूज करायचे आहे. कलर चूज करण्यासाठी मी या टेक्स्टला सिलेक्ट करेल आणि त्यानंतर ॲड ड्रॉपर यावरती क्लिक करेल आणि त्यानंतर जो कलर आपल्याला घ्यायचा आहे त्या कलरवरती जाणार आणि तो कलर हा सिलेक्ट केला. कलर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो कलर पॅलेट आहे यामध्ये तुम्हाला तो शेवटी अशा प्रकारे कलर आलेला दिसतो. आता काय करायचं आहे, टेक्स्टला सिलेक्ट करायचं. टेक्स्टला सिलेक्ट केल्यानंतर त्याला काय करायचं, जो कलर दिला आहे मी तो कलर असा देऊन द्यायचा. अशा प्रकारे तुम्हाला बाकी जे टेक्स्ट आहे हे सेंटरमधलं, त्यानंतर जो नंबर आहे तो तुम्हाला तसाच द्यायचा आहे आणि तोच पण वापरायचा आहे. श्रीमध्ये 0709 हा पण तुम्हाला वापरायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला दिसते यामध्ये काय केलं आहे मी, अशी टेक्स्टच्या खाली लाईन पण दिली आहे. लाईन देण्यासाठी काय करायचं, फ्री हँड टूलचा यूज करायचा. तुम्हाला इथे फ्री हँड टूल मिळून जाईल, यावरती क्लिक करायचं आणि शिफ्ट प्रेस करायचं. काय करायचं, फ्री हँड टूलवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करावे लागेल, शिफ्ट प्रेस करून एक लाईन ड्रॉ करावी लागेल. मी काय करेल, अशा प्रकारे शिफ्ट प्रेस करून एक लाईन ड्रॉ करेल आणि सोडून देईल. अशी लाईन येईल. आता लाईनला यायला करायचं आपल्याला आउटलाईन व्हिडिओमध्ये याला हेअरलाईन करून टाकायचं आहे आणि या हेअरलाईनला आपल्याला जो आपण कलर यामध्ये यूज केलेला आहे टेक्स्टमध्ये त्याला आपल्याला तोच कलर द्यायचा आहे. राईट क्लिक करून त्या कलरवरती जायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं. अशा प्रकारे आपण त्याला कलर तो देऊन देऊ. आणि याच्यापेक्षा जर फेंट कलर द्यायचा असेल तर काय करायचं, मग इथे या टूलवरती क्लिक करायचं आणि जो कलर मी दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आणि त्या कलरवरती राईट क्लिक करायचं. अशा प्रकारे आपल्याला त्याला देता येतो. आणि बाकी जे सेंटरमधलं टेक्स्ट आहे आणि हे टेक्स्ट हे तुम्हाला स्वतः टाईप करायचं आहे. आता तुम्हाला प्रोसेस तर समजली असेल मी काय सांगितली आहे ते. तर मी काय करतो, जे डिझाईन आहे यामध्ये डायरेक्ट हे कॉपी करतो आणि माझ्या डिझाईनमध्ये काय करतो, इथं कंट्रोल व्ही करून पेस्ट करतो. कंट्रोल सी करून मी कॉपी केलं आणि यामध्ये कंट्रोल व्ही करून पेस्ट करतो. अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचं आहे. ते पण यामध्ये कोणता पण वापरला आहे मी, श्री 0709 हाच पण या टेक्स्टमध्ये आपण वापरलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे दोन लाईन दिसत आहे ही लाईन कशा ड्रॉ करायच्या, टेक्स्ट टूलवरती यायचं आणि अशा प्रकारे दोन लाईन कीबोर्डच्या सहाय्याने ड्रॉ करून घ्यायचं आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर त्यामध्ये परत तोच कलर फिल करायचा आणि याची जी साईज आहे, जी आपण टेक्स्टला साईज देतो. समजा मी काय केलं, आता या टेक्स्टला जी साईज दिली समजा याला मी 7 दिली, या 7च्या हाफ याला साईज देऊन द्यायची. याला काय द्यायची, 3.5 अशा प्रकारे साईज इथे देऊन द्यायची. या ऑप्शनवरती यायचं आणि इथे 3 अशा मी प्रकारे साईज देऊन देईल. अशा प्रकारे ते लहान दिसेल. आता यामध्ये मला काय करायची, स्पेसिंग वाढवायची आहे. तर मी काय करेल, शिफ्ट टूलवरती क्लिक करेल आणि शिफ्ट प्रेस करेल. शिफ्ट प्रेस करून आपण अशा प्रकारे साईज ॲडजस्टमेंट करू शकतो. आणि ॲडजस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, यावरती प्रॉपर त्याला ॲडजस्टमेंट असं करून घ्यायचं आहे. आणि अजून स्पेसिंग वाढवायची असेल तर परत शिफ्ट टूलवरती क्लिक करायचं आणि शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारची स्पेसिंग वाढवून घ्यायची. अशा प्रकारे तुम्हाला या वरचं टेक्स्ट करता येते. परत मी या पेजला काय करतो, विरीतवरती फिट करून टाकतो आणि त्यानंतर मेन टेक्स्ट आहे आपल्याला माऊली मेडिकल. आता हे टाईप करायचं आहे. हे टाईप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, Ctrl+F11 प्रेस करायचं. Ctrl+F11 आणि ते तुम्हाला लिप नावाचा एक डॉकर ओपन येईल. इथे तुम्हाला फंट लिस्टमध्ये तो फंट सर्च करायचा आहे, जो मी सांगतो Infinity 36 हा फंट तुम्हाला काय करायचं, इथे यूज करायचा आहे.
यूज करण्यासाठी अगोदर मी तुम्हाला टेलिग्रामवरती मटेरियलसोबत फंड देईल. तो फंड आधी काय करायचं, त्या फंडवरती राईट क्लिक करायचं आणि राईट क्लिक करून समजा मी ते तुम्हाला फंड दिला, या फंडवरती काय करायचं, इन्फिनिटी राईट क्लिक करायचं. राईट क्लिक करून इन्स्टॉलवरती क्लिक करायचं. तो तुमच्या सिस्टममध्ये डायरेक्ट इन्स्टॉल झालेला दिसेल. त्यानंतर आता परत मी कोरोड्रॉमध्ये गेलो तर तुम्हाला इथे तो येऊन जाईल. आता इन्फिनिटी 36 सर्च करायचं. इथे तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं. तुम्हाला पूर्ण जे मी माऊली मेडिकल आहे हे एक लेटर येतील. हे एक लेटर टाईप करायचं. टाईप कसं करायचं, समजा मला आता माऊली टाईप करायचं आहे तर मी इथे काय करेल, म पाहिल, म पाहणार. आता म पाहण्यासाठी थोडा मला वेळ लागणार. अशा प्रकारे मी लाईन घेतले. आता मला पूर्ण टेक्स्ट टाईप करायचं आहे तर मी अशा प्रकारे डबल टॅप करून त्या टेक्स्टला टाईप करणार. यावरती थोडी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जर तुम्ही स्टार्टिंग म्हणजे पहिल्यांदाच यूज करत असाल तर डबल टॅप करायचं आणि किंवा तुम्ही टायपिंग करून पण करू शकता. आता म घेतला, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हे टेक्स्ट टाईप करायचं आहे. आणि जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो तुम्हाला काय करायचा, इथून कट करायचा आहे. हे डबल झालं त्यामुळे याला आपण डिलीट प्रेस करून डिलीट करून टाकू. त्यानंतर तशाच प्रकारे तुम्हाला ऊ पाहायचं आहे आणि जे तुम्ही यामध्ये यूज केलेलं आहे ते तुम्हाला इथे रिसेंटमध्ये दिसून जातील. आता मी रिसेंटमध्ये यूज केलं त्यामुळे काय करेल, अशा प्रकारे डायरेक्ट इथून यूज करेल. आता इथे चुकलं त्यामुळे काय करेल, जो पॉइंटर दिसत आहे आपण याला करू अशा प्रकारे या साईडने घेऊन जाऊ आणि त्यानंतर वरती क्लिक करू आणि त्यानंतर परत त्या लाईनवरती क्लिक करू अशा प्रकारे. आणि पूर्ण टेक्स्ट आपल्याला काय करावं लागेल, टाईप करावं लागेल. टाईप करण्यासाठी मी परत लवरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे. आणि याला आपल्याला काय द्यायचं आहे, आता विलांटी द्यायची आहे. विलांटी देण्यासाठी एक तुम्हाला विलांटी घ्यावं लागेल आणि अशा प्रकारे आपल्या इथे टेक्स्ट तयार झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण जे टेक्स्ट आहे ते टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर मित्रांनो त्यावरती आपल्याला काही आता इफेक्ट अप्लाय करायचे आहे. तर मी याला डिलीट करतो आणि जे मी डिझाईन केलं आहे त्यावरला टेक्स्ट डायरेक्ट इथे कॉपी करतो. कंट्रोल-C केलं मी आणि या डिझाईनमध्ये कंट्रोल-V करून पेस्ट केला. आता तुम्हाला दिसते याला कोणत्याच प्रकारचा इफेक्ट झालेला नाही, फक्त मी सिम्पल टेक्स्ट इथे टाईप केलेला आहे. आता टाईप केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला F12 प्रेस करायचा आणि इथे कलर्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक इथे पॉपअप येईल, आउटलाईन पेन. इथे कलरमध्ये तुम्हाला करायचं व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. विड्थमध्ये तुम्हाला इथे 5 पिक्सेलची विड्थ द्यायची पिक्सेलमध्ये. त्यानंतर इथे कॉर्नरमध्ये सेंटरमधल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लाईन कॅस्टमध्ये या सेंटरवरती क्लिक करायचं आहे आणि पोझिशनमध्ये पण या सेंटरवरती क्लिक करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिकच करायचं आहे, बिहाइंड फिल. जर तुम्ही यावरती क्लिक नाही कराल तर अशा प्रकारे त्या टेक्स्टवरती लाईन्स येतील. पण जेव्हा तुम्ही यावरती क्लिक कराल चेकबॉक्सवरती तेव्हा तुम्हाला प्रॉपर ते टेक्स्ट अशा प्रकारे ॲडजस्ट होईल. आता ओके करायचं आहे. म्हणजेच या टेक्स्टला तुम्हाला अशा प्रकारे व्हाईट कलरची बॉर्डर आलेली दिसते. समजा मी याला झूम केलं तर तुम्हाला या टेक्स्टवरती अशा प्रकारे व्हाईट कलरची बॉर्डर आलेली दिसते, जे की आउटलाईन आलेली दिसते. आता काय करायचं, आपल्याला यावरती शॅडो अप्लाय करायचा आहे. या टेक्स्टला सिलेक्ट करायचं, शॅडो टूलवरती सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर प्रिसेटमध्ये परत त्याला काय करायचं, फ्लॅट बॉटम रेड अशा प्रकारे शॅडो देऊन द्यायचा. आता या शॅडोला ॲडजस्टमेंट करण्यासाठी परत काय करायचं, हा शॅडो असा घेऊन जायचा आणि बरोबर त्या टेक्स्टवरती काय करायचं, आपलं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. अशा प्रकारे काय झालं, आपल्या इथे टेक्स्ट ते सिम्पलमध्ये आपण टाईप केलं आहे आणि पूर्ण इफेक्ट त्यावरती अप्लाय केलेले आहे. अच्छा, ते साईज वगैरे आहे ते तुम्हाला प्रॉपर ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. त्यानंतर तर टेक्स्ट आहे आपल्याला खालचं ते पण आपल्याला घ्यावं लागेल, जे केमिस्ट अँड टिकीट. आता केमिस्ट अँड ट्रेकिस्ट याला आपण काय केलं, आपण डायरेक्ट मराठी फंड यामध्ये यूज केला आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं आणि डायरेक्ट इथे तुम्हाला टाईप करावं लागेल केमिस्ट अँड ट्रॅगिस्ट. समजा मी काय करतो, आता डायरेक्ट मराठीमध्ये तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. मी इथून डायरेक्ट ते टेक्स्ट आहे ते कॉपी करतो, कारण यामध्ये जे जोडाक्षर आहे ते वापरले आहे, त्यामुळे टाईप करायला तुम्हाला प्रॉपर टाईप करावं लागेल. समजा मी इथं काय केलं, टेक्स्ट घेतला, टाईप केलेला आहे. टाईप केल्यानंतर कंट्रोल करून याला सिलेक्ट करायचं आणि याला बलू सेमीबोल्ड. आता बलू तुम्हाला इथे टाईप करावं लागेल. समजा मी काय करतो, इथे बलू अशा प्रकारे बलू तुम्हाला फंट द्यायचा आहे. बलू दिल्यानंतर इथून फंट लिस्ट ओपन करायची आणि बलूमध्ये याला काय द्यायचं, सेमीबोल्ड हा फंट देऊन द्यायचा अशा प्रकारे. आणि जे फंट साईज आहे तुम्हाला प्रॉपर ॲडजस्टमेंट करायची आहे तुमच्या साईजनुसार, जी तुमची डिझाईनची साईज राहील त्यानुसार तुम्हाला साईज द्यायची आहे. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला रेक्टँगल टूलवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे काय करायचं आहे, की रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर परत काय करायचं, या टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे जो कलर दिसेल तुम्हाला ह्या कलरवरती क्लिक करायचा आणि त्यामध्ये तो कलर असा फिल करायचा. कलर फिल केल्यानंतर याची जर तुम्हाला आउटलाईन रिमूव्ह करायची असेल तर काय करायचं, यावरती क्लिक करायचं आणि ननवरती क्लिक करायचं. किंवा तुम्हाला खाली एक डॉक्युमेंट पॅलेट आहे, यावरती राईट क्लिक करायचं, त्याची आउटलाईन रिमूव्ह झालेली दिसेल. आउटलाईन रिमूव्ह झाल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला ट्रान्सपरन्सी इफेक्ट द्यायचा आहे. ट्रान्सपरन्सी इफेक्ट देण्यासाठी थोडी काय करू, आपण याची साईज आणखी लहान करू. अशा प्रकारे साईज लहान करतो आणि याची ब्रीथ आपण अशा प्रकारे वाढवू. हँडलच्या सारी मी काय करतो, याची अशी ब्रीथ वाढवली. त्यानंतर ट्रान्सपरन्सी टूलवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला यावरती अशा प्रकारे ट्रान्सपरन्सी अप्लाय करायची आहे. आणि ट्रान्सपरन्सी तुम्हाला प्रॉपर याची अप्लाय करायची आहे.
अप्लाय केल्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर याला काय करायचं आहे, कंट्रोल प्रेस करून स्क्रोल करायचं आहे आणि राईट क्लिक करून सोडून द्यायचं आहे, म्हणजे त्याचं डुप्लिकेट होईल. आणि डुप्लिकेट झाल्यानंतर याला करायचं, तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फ्लिप मिरर हॉरिझॉन्टली, म्हणजे तो अशा प्रकारे फ्लिप झालेला दिसतो. आणि त्यानंतर आता टेक्स्टला आपल्याला बरोबर प्रॉपर ॲडजस्टमेंट करायची असेल तर टेक्स्टला सिलेक्ट करायचं, जे केमिस्ट अँड ब्रेगिस्ट आहे, आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं, या वरच्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं, म्हणजे ते सेंटरमध्ये प्रॉपर अलाइन होईल. त्यानंतर आता याला आपल्याला काय करायचं, बरोबर स्पेसिंग द्यायची आहे. तर मी थोडं काय करतो, अशा प्रकारे याला स्पेसिंग द्यायची मॅन्युअली. आणि त्यानंतर दोघांना काय करायचं, अशा प्रकारे सिलेक्ट करायचं रेक्टँगलला आणि कंट्रोल जी करून ग्रुप करायचं. ग्रुप केल्यानंतर काय करायचं, त्याला सिलेक्ट करून द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर सी प्रेस करायचं, म्हणजे ते प्रॉपर तुमचं सेंटरमध्ये टेक्स्टच्या अलाइन होईल. अशा प्रकारे हे आपला टेक्स्ट तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यानंतर आता जी लाईन दिसते तुम्हाला, सर्व प्रकारचे औषध मिळण्याचे एकमेव ठिकाण. आता यामध्ये पण आपण कोणता पण वापरलेला आहे, श्रीचाच पण वापरलेला आहे, तो आहे 0709, म्हणजे तोच पण आपण जो या टेक्स्टमध्ये वापरलेला आहे तोच फंड मी इथे काय केला आहे, वापरलेला आहे. परत तुम्हाला काय करायचं आहे, त्या वेबसाईटवरती जायचं आहे, मराठीमध्ये टाईप करायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बटनवरती, आणि त्यानंतर जो युनिट कोड आहे तो कॉपी करून परत कोरोडमध्ये यायचा आहे, टेक्स्ट टूल घ्यायचा आणि टेक्स्ट टाईप करायचं आहे. आणि त्यानंतर त्याला श्रीमध्ये फंड देऊन द्यायचा. फंड दिल्यानंतर समजा मी त्याला आता फंड दिला, अशा प्रकारे मी त्याला फंड दिला. फंड दिल्यानंतर याला काय करायचं, आपल्याला सेंटरमध्ये अलाइन करायचं आहे. या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि केमिस्ट अँड ब्रेगिस्ट याला सिलेक्ट करायचं, शिफ्ट प्रेस करून आणि सी प्रेस करायचं, बरोबर ते सेंटरमध्ये अलाइन होईल. सेंटरमध्ये अलाइन झाल्यानंतर आता काय करायचं, रेक्टँगल टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे त्याच्याभोवती एक रेक्टँगल ड्रॉ करायचं. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर याची जर साईज ॲडजस्टमेंट करायची असेल तर हँडलच्या सहाय्याने प्रॉपर याची काय करायची, साईज ॲडजस्टमेंट करायची. साईज ॲडजस्टमेंट केल्यानंतर याची जी आउटलाईन विड्थ आहे ती आपल्याला थोडी कमी करावी लागेल. त्याकरिता काय करू, मी परत रेक्टँगलला सिलेक्ट करेल आणि ते आउटलाईन विड्थमध्ये तुम्हाला काय करायची, याची हेअरलाईन यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे त्याची हेअरलाईनमध्ये ते कन्वर्ट होईल. त्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला या इकडल्या साईडवरती यायचं आहे आणि याला थोडं आपण काय करू, कंट्रोल झेड करू आणि कंट्रोल झेड केल्यानंतर परत मी काय करतो, अशा प्रकारे याची साईज लहान करतो. आणि तुम्हाला कर्सर म्हणजे माऊस सोडायचं नाही, बस अशा प्रकारे लहान करायचं आणि माऊसला राईट क्लिक करून काय करायचं, डुप्लिकेट करून घ्यायचं. अशा प्रकारे तिथे आणखी एक रेक्टँगल येईल आणि रेक्टँगल आल्यानंतर त्याला काय करायचं, जो आपण त्या शेपमध्ये कलर यूज केलेला आहे, समजा हाच कलर मी त्यामध्ये यूज केलेला आहे, कलरला काय करायचं, त्यामध्ये फिल करायचं अशा प्रकारे. आणि त्याची जी आउटलाईन आहे ती या ऑप्शनवरती यायचं आणि राईट क्लिक करायचं, रिमूव्ह होऊन जाईल. त्याच प्रकारे कंट्रोल प्रेस करायचं, कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे स्क्रोल करायचं आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करायचं आणि याला पण प्रॉपर ॲडजस्टमेंट करून घ्यायची. अशा प्रकारे आपला टेक्स्ट इथे रेडी झालेला आहे. रेडी झाल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जे खालचं टेक्स्ट आहे म्हणजे पत्ता तो टाईप करायचा आहे. तर कंट्रोल आय करून तो ॲड्रेसचा पिन जे आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे ॲड करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला पत्ता जो आहे तुमचा तुम्हाला टाईप करावा लागेल. यामध्ये पण मी 0709 हाच श्रीचा फंड आपण इथे यूज केलेला आहे. तुम्हाला परत त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि युनिकोड जनरेट करायचा आहे. आता इथे काय करतो, मी डायरेक्ट कंट्रोल सी करून कॉपी करतो, कारण तुम्हाला आता मी एवढी स्टेप स्लोली सांगितली, समजली असेल. तर आता डायरेक्ट मी ते कॉपी पेस्ट करतो. अशा प्रकारे तुम्हाला ते प्रॉपर टेक्स्ट टाईप करायचं आणि श्रीमध्ये त्याला 0709 द्यायचं आहे. त्यानंतर या टेक्स्टला सिलेक्ट करून द्यायचं आणि त्यानंतर काय करायचं, शिफ्ट प्रेस करून या आयकॉनला सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं, म्हणजे ते प्रॉपर अलाइनमेंट तुम्हाला यामध्ये पाहायला मिळते. आणि इथे पण तुम्हाला काय करायचं, असा आयकॉन द्यायचा आहे, कंट्रोल आय करायचं आहे आणि इथे तुम्हाला फोनचा आयकॉन मिळेल तर तुम्हाला आयकॉन द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो डिझाईन इथे तयार करता येते. यामध्ये ऑलमोस्ट आपली पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणती डिझाईन कराल तर काय करायची, याची जी एजेस आहेत म्हणजे जे कॅनव्हाचे एजेस आहेत तिथून थोडीशी फेसिंग ठेवायची, म्हणजे मार्जिन ठेवायची. कारण जेव्हा आपण एखादा फ्लेक्स प्रिंट करतो आणि जेव्हा त्याचा प्रिंट केल्यानंतर जर तुमचं टेक्स्ट याला जर टेकलं असेल तर काय होईल, ते कट होणार, म्हणजे ते फ्लेक्स तुमचं प्रॉपर येणार नाही. त्यामुळे थोडीशी अशी काय करायची, मार्जिन ठेवायची. आणि डिझाईनमध्ये मॅक्झिमम 2च कलर तुम्हाला, म्हणजे कमी 2च कलर तुम्हाला यामध्ये यूजच करायचे आहे. त्यापेक्षा जास्त कलर यूज करायचे नाही, म्हणजे तुमची डिझाईन सिम्पलमध्ये आणि चांगली दिसेल. आणि सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला सांगितलंच आहे, मी टेलिग्रामवरती मिळून जाईल, त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड राहणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे मी सिम्पलमध्ये तुम्हाला डिझाईन कशी तयार करायची ते सांगितलेलं आहे. कलर कसे आपण यामध्ये तुम्हाला कलर मी 2-3च यूज केलेले आहे, पण डिझाईन आपली एकदम बरे दिसत आहे. अशाच प्रकारे डिझाईन शिकण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.